आपण रोज इंटरनेट वापरतो, पण कधी विचार केलाय की या जगातली सगळ्यात छोटी पण सगळ्यात शक्तिशाली गोष्ट कोणती आहे? ती इतकी सामान्य आहे की आपलं तिच्याकडे लक्षही जात नाही, पण तिच्याशिवाय इंटरनेटचं अस्तित्वच शक्य नाही. आज आपण याच लिंक्सच्या गुप्त जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत. जरा विचार करा, वेबमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल? आकर्षक फोटो, व्हायरल होणारे व्हिडिओज की तो गुगलचा सर्च बॉक्स? हो, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण या सगळ्यांना एकत्र जोडणारी एक गोष्ट आहे. आणि ती गोष्ट म्हणजे एक अगदी साधी निळी अंडरलाईन केलेली हायपरलिंक. हो, बरोबर ऐकलत. हीच ती गोष्ट आहे जी वेबला खरं वेब म्हणजे जाळं बनवते. दिसायला अगदी साधी, पण तिचं काम खूप मोठं आहे. चला तर मग या निळ्या रेषेच्या आत दडलेले जग पाहूया. आपण काय काय बघणार आहोत? आधी पाहूया की लिंक वेबचा हिरो का आहे, मग एक साधा नियम, त्यानंतर लिंक्स काम कशा करतात, त्या खराब झाल्यावर काय होतं, आणि शेवटी चांगल्या लिंक्स कशा बनवायच्या. बरं, सगळ्यात आधी आपण एका अगदी सोप्या पण खूप महत्त्वाच्या नियमापासून सुरुवात करूया. लिंक्स आणि बटन्स यांच्यात नेमका काय फरक असतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण वेबवरचं आपलं प्रत्येक क्लिक यावरच अवलंबून असतं. हा नियम अगदी सोपा आहे. लिंक्स आपल्याला कुठेतरी घेऊन जातात आणि बटन्स काहीतरी करतात. हा वेब डिझाईनमधला एक सुवर्ण नियम आहे. आणि हा नियम फक्त दिसण्याबद्दल नाहीये, तर त्या गोष्टी कसं काम करतात याबद्दल आहे. सर्वांसाठी वेब सोपं आणि वापरण्यायोग्य बनवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, लिंकचा उद्देश असतो नॅव्हिगेशन, म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. तर बटनचा उद्देश असतो ॲक्शन, म्हणजे त्याच पेजवर काहीतरी करणं, जसं की फॉर्म सबमिट करणं किंवा एखादा व्हिडिओ सुरू करणं. आणि कीबोर्ड वापरणाऱ्यांसाठी हा फरक खूप महत्त्वाचा आहे. लिंक फक्त एंटर कीने चालते, तर बटन एंटर आणि स्पेस दोन्ही कीने चालतं. आता होतं काय की अनेकदा वेबसाईट बनवणारे हे नियम विसरतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. पण योग्य कामासाठी योग्य साधन वापरणं नेहमीच चांगलं असतं. हे अगदी रस्त्यावर गाडी चालवण्यासारखं आहे. नियम पाळले तर सगळ्यांचा प्रवास सोपा आणि सुरक्षित होतो. बरं, आता पुढचा मुद्दा. लिंकला नक्की कळतं कसं की कुठे जायचंय? यामागे ना एक संपूर्ण ॲड्रेस सिस्टम काम करते, अगदी आपल्या पोस्टाच्या पत्त्यासारखी. या सिस्टीमचा पाया आहे URL, म्हणजेच युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. सोप्या भाषेत सांगायचं तर वेबवरच्या प्रत्येक गोष्टीचा एक युनिक पत्ता, अगदी आपल्या घराच्या पत्त्यासारखा. जसा पत्ता असेल तरच पत्र योग्य ठिकाणी पोहोचतं, तसंच URL असेल तरच लिंक योग्य ठिकाणी घेऊन जाते. आता हे पत्ते लिहिण्याचे काही प्रकार आहेत. रिलेटिव्ह पाथ म्हणजे शेजारच्या खोलीत जा असं सांगण्यासारखं, तर रूट रिलेटिव्ह पाथ म्हणजे घराच्या मुख्य दरवाजापासून सुरुवात कर असं सांगण्यासारखं. रूट रिलेटिव्ह पाथ जास्त भरोशाचा असतो, कारण तुम्ही वेबसाईटवर कुठेही असा तो नेहमी योग्य ठिकाणाहूनच सुरुवात करतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही, कारण लिंक्स फक्त एका पेजवरून दुसऱ्या पेजवर नेत नाहीत. त्यांच्यात काही छुपे सुपरपॉवरसुद्धा आहेत. तुम्ही पाहिलं असेल, कधीकधी लिंकवर क्लिक केल्यावर आपण थेट पेजच्या मधल्या एखाद्या भागावर पोचतो, किंवा लिंक थेट PDF फाईलच्या चौथ्या पानावर उघडते. इतकंच नाही, तर लिंकवर क्लिक करून थेट ईमेल ॲप उघडता येतं किंवा कोणतीही फाईल डाउनलोड करता येते. हे सगळे आहेत लिंकचे सुपर पॉवर्स. बरं, आत्तापर्यंत आपण लिंक्सची चांगली बाजू पाहिली, पण प्रत्येक गोष्टीची एक दुसरी काळी बाजूही असते, आणि लिंक्स त्याला अपवाद नाहीत. जेव्हा लिंक्स तुटतात किंवा जुन्या होतात, तेव्हा त्या धोकादायक ठरू शकतात. एका अभ्यासात एक धक्कादायक गोष्ट समोर आलीये. जगातल्या सगळ्यात लोकप्रिय मोठ्या वेबसाईट्स आहेत ना, त्यांच्यावरच्या जवळपास 16.63% बाहेरच्या लिंक्स तुटलेल्या आहेत, म्हणजे त्या कामच करत नाहीत. ही संख्या खूप मोठी आहे. आणि हे बघा, या चार्टवरून हे अधिक स्पष्ट होतं. जगातल्या टॉप वेबसाईट्सपैकी 35% जास्त वेबसाईट्सवर किमान एक तरी तुटलेली लिंक आहे. म्हणजे ही समस्या किती मोठी आणि सर्वव्यापी आहे याचा विचार करा. आता अनेकांना वाटेल की ठीक आहे, लिंक तुटलेली आहे, 404 नॉट फाउंड एरर आली, तर त्यात एवढं काय मोठं असं, फार तर गैरसोय होईल. पण नाही, धोका त्यापेक्षा खूप मोठा आहे. याला असं समजा एक तुटलेली लिंक एका वेबसाईटकडे जाते जिचं डोमेन आता एक्सपायर झालंय. मग काय होतं? एखादा हॅकर ते डोमेन विकत घेऊ शकतो आणि तिथे मालवेअर किंवा चुकीची माहिती टाकू शकतो. म्हणजेच एक साधी तुटलेली लिंक म्हणजे हॅकरसाठी एक मोकळं दार असू शकतं, आणि यातून डेटा चोरीपासून ते मालवेअर पसरवण्यापर्यंत काहीही होऊ शकतं. चला, आता या समस्येवर उपाय काय याबद्दल बोलूया, कारण एक चांगलं आणि विश्वासार्ह वेब बनवणं आपल्याच हातात आहे. तर चांगल्या लिंक्ससाठी काय करायला हवं? सगळ्यात पहिलं, योग्य कामासाठी योग्य टूल वापरा. म्हणजे कुठेतरी जायचं असेल तर लिंक, आणि काही ॲक्शन करायची असेल तर बटन. लिंकचा मजकूर स्पष्ट असावा.
इथे क्लिक करा ऐवजी 2026चा अहवाल वाचा असं लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या वेबसाईटवरील लिंक्स नियमितपणे तपासत राहा. शेवटी एकच प्रश्न, संपूर्ण वेब हे विश्वासाच्या पायावर उभा आहे, तर आपण ज्या लिंक्स बनवतो किंवा ज्या लिंक्सवर आपण रोज क्लिक करतो त्या खरंच विश्वास ठेवण्यासारख्या आहेत का, याचा विचार नक्की करा. कारण प्रत्येक लिंक, मग ती कितीही छोटी असो, या विश्वासाला मजबूत किंवा कमकुवत करत असते.